सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेवर खोटा गुन्हा दाखल झाला असल्याची प्रतिक्रिया खोक्या भोसलेच्या पत्नीनं TV9 मराठीला दिली आहे। रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले होते तर रील्स टाकण्यासाठी मुकादमाकडून पैसे आणले होते असं तेजू भोसले यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला काही नोटीस दिली नसून आमचंच घर पाडलं, सर्वांचं अतिक्रमण हटवा अशी मागणी तेजू भोसलेंनी केली आहे। तर आमच्यावर अन्याय झाला असून सुरेश धसांची भेट घेणार असल्याचं देखील तेजू भोसले यांनी सांगितलेलं आहे। काय सांगाल, काय नाव आहे तुमच्या पतीवर जे ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेत? ते आमचं माझं नाव तेजू सतीश भोसले। आमची मान्य आहे, आम्हाला आमचं घर उद्ध्वस्त करून टाकितलं साहेब, घर पाडून टाकितले। आम्ही रोड आता ह्याच्यावर बसलो, रोडावर बसलो। आता आम्ही कुठं जायचं? तुमचे जे पती आहेत सतीश भोसले त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत, अन्याय झाला, ते खोटा गुन्हा आहे ते सर। म्हणजे इथूनच ते रान डुक्कर धरायसाठी इकडूनच घेऊन गेलेत, इथून येऊन बोरून घेऊन गेले ते संदीप ढाकणे त्याचा मुलगा इथून घेऊन गेले साहेब सर। ते घेऊन गेले डुक्कर धरायला, मुलगी आमच्या मुलीवर छेड झाली तरी आम्ही असं केलं नाही। मुलाला पण हाणली, मुलाच्या डोक्यात पण तलवार हाणली, तरी त्या दिलीप ढाकणेला ते आमच्या मुला म्हणजे सतीश भोसले आमच्या मालकाने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले। ढाकणे दवाखान्यात घेऊन गेलेत, तर दवाखान्यात दाखवलं त्यांनी, ते म्हणले आमच्या मुलाला तिथंच ठेवून आलेत। ते खोटा गुन्हा आहे ते म्हणून राहिले। ते हाणलं मारलं, ते हाणलं नाही काही नाही, ते दिलीप ढाकणे त्याने हाणलंच नाही साहेब। फाशी काढायसाठी मुलगा मुलगी 2-3 पोरं गेलते सर। म्हणजे तिकडून मुलाला फोन आलता त्यांचा, ते असं म्हणले असं झालं, म्हणजे मग गेले इथून ते वडील आणि ते गेले तिथून। त्यांचे जे ते इंस्टाग्रामवर फेसबुकवर वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात, पैसे फेकताना, पैसे उधळताना, शाळेतल्या विद्यार्थ्याला धमकी देताना, काय वाटतं? ते शाळेतले धमकी देऊ राहिले होते सर। ते कशामुळे दिले अरे, असं माझ्या बहिणी बायावर छेड करू नका तुम्ही, कशामुळे करू राहिले छेड? असं मला दिसत नाही असं छेड करू राहिलेत। त्या मुलींनीच शाळेतल्या मुलींनीच फोन लावला होता, असं माझ्यावर अन्याय होतं म्हणून, भाऊ तू शाळेत ये। काय काम करायचे? घरी जे तुमचं घर होतं, पाठीमागं ऑफिस होतं, ऑफिस बसून काय काम करायचे? बाहेर काय काम करायचे? बाहेर कार्यकर्ते आहेत ते सर, आमच्या पारधी समाजमध्ये कार्यकर्ते आहेत ते। म्हणजे कार्यकर्ते म्हणजे इकडं मुकदम ते वाटासाठी ते पैसे आणले होते, रीड क्या म्हणजे ते इष्टावर टाकायसाठी कोयत्याचे पैसे आणलेले आहेत सर। ते लाईक भेटा म्हणून तेवढं हेडवर टाकितलं आहे कोयत्यावर। म्हणजे वन विभागाने जे आहे ते तुमचं घर पाळलंय, आता तुम्हाला घर नाही, ही जागा जी आहे ते अतिक्रमित आहे असं वन विभागाचं सांगतं सर। ते सगळेच मग आटिकवर सगळेच हटून टाकाय सर। आमचं घर आमचंच घर कसं काय पाडलं ते त्यांनी? वनवाल्याने आमच्या नोटीस दिलं नाही, आमच्या हातात काय नाही, आमचं सही पण घेतली नाही तरी पाडलं आमचं घर। ते आता आम्ही रोडावर बसलो तिथं, आमच्या मुलं बाय आमच्या रेकर आम्हाला बस आहे म्हणजे झोपायला सगळं तिथं हिऊ राहिलं, भेव वाटू राहिलं। त्यांनी काय सर म्हणजे घर पाडलं, आम्हाला मान्य होतं सर पाडलं, ते म्हणजे हे केलं म्हणून, घर पाडलं म्हणून मान्य होतं। ते वनवाल्यांचं घर म्हणजे जागा होती म्हणून वनवालेच ना, हा वन विभाग। आणि त्यांनी काय केलं मग, आता आम्ही संध्याकाळी इथं झोपलेलो होतो, आमच्या महिला आमच्या बाया ते सगळे झोपलेले होते इथं। त्यांनी काय केलं सगळं केलं साहेब, आम्हाला भांडे कुंडे शिया सगळं जायला, आमच्या कोंबड्या सगळं काय आमच्या घरामध्ये काही घेऊ राहिलं नाही आम्हाला। म्हणजे आमच्या बायांना सगळं ठाणलं साहेब त्यांनी, गाय चारा सगळं चारला, आमच्या शेळ्यांना धुळांना पाणी कसं पाजायचं, चारा कसं चारू घालायचं, ते हे करू राहिले सर। आमच्या मुलीवर पण अत्याचार झाला, आमच्या मुलीला लय आणलं, छेड केली त्यांच्या मुलीवर, त्या मुलीवर छेड केली ना, आमच्या मुलीवर छेड करू राहिलेत। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शिरूर।